नमस्कार, मी चेतन, एक प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि ॲक्च्युली फोटोग्राफी हा हॉबी असल्यामुळे मी इकडे जरासा टर्न झालो. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजपासून आपण सुरू करतोय की बेसिक ऑफ फोटोग्राफी इन मराठी. आजचा लेसन नंबर 1 जो आहे त्यामध्ये आपण ॲक्च्युली काय एक्सप्लेन करणार आहोत की कॅमेऱ्यामध्ये 3 गोष्टी असतात, शटर, नंतर ॲपरेचर आणि आयएसओ. या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन साधून आपण ॲक्च्युली पिक्चर शूट केला जातो, बरोबर. हे शटर असतं, नंतर जे काय ॲपरेचर असतं ते लेन्स मध्ये असतं. आपण थोडस डिटेल मध्ये शटर बघूया आणि त्यानंतर शटर स्पीड कसा असतो ते पण बघूया. तर एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. हा जो आहे हा इमेज सेन्सर आहे की जो कॅमेराच्या बॉडीमध्ये आहे. त्यानंतर हा जो आहे हा ऍक्च्युली शटर इमेज सेन्सरच्या पुढे असतो आणि ही जी काय आहे ही लेन्स आहे. तर ऍक्च्युली ज्यावेळेस फोटो शूट केला जातो तर लेन्स मधनं लाईट इकडे शटरवर येतो. शटरवर आल्यानंतर हा जो काय शटर ओपन होतो आपण क्लिक केल्यानंतर, हा जो काय ओपनिंग क्लोजिंग टाइम आहे शटरचा ओपन व्हायचा आणि क्लोज व्हायचा, याला म्हणतात ऍक्च्युली शटर स्पीड. सेकंदाच्या काही पार्ट मध्ये हे ओपन होतं आणि क्लोज होतं. तेवढ्या वेळामध्ये लाईट इमेज सेन्सरवर जातो, आतमध्ये इमेज जनरेट होते आणि ती आपल्याला दिसते ऍक्च्युली कशी आली कशी. आता बघूया आपण ॲपरेचर काय आहे. ऍक्च्युली शटर बद्दल तर सर्वांना कळालंच असेल. तर ॲपरेचर जे असतं ते लेन्स मध्ये असतं आणि जो काय म्हणजे ऍक्च्युली लाईट लेन्स मधून येतो का, लाईट लेन्स मधनं जाताना किती जावा. जर समजा एक कन्सिडर करूया, होल आहे, बरोबर. हे जे आहे ही लेन्स आहे, या इकडनं लाईट येतो, बरोबर. ज्यावेळेस होल क्लोज असेल त्यावेळेस लाईट कमी जाईल आणि ज्यावेळेस होल मोठं असेल लाईट जास्त जाईल. म्हणजे ज्यावेळेस होल जे मोठं असतं लेन्स मध्ये, आपण इथे बघूया. आता ऍक्च्युली जे आहे ते होल क्लोज आहे, हे जे ओपन होत आहे हळूहळू, तर हे झालं मॅक्सिमम. लेन्स मधनं मॅक्सिमम जास्तीत जास्त लाईट येईल आणि तो इमेज सेन्सर पर्यंत जाईल. आणि बाकीचं जे आहे हे हळूहळू क्लोज होत आहे. म्हणजे आपण तो जो आहे F22 ज्यावेळेस आपण ॲपरेचर लावतो त्यावेळेस कमीत कमी लाईट लेन्स मधनं इमेज सेन्सर पर्यंत येतो. तर आपण 2 गोष्टी बघितल्या. शटर जे असतं ते कॅमेऱ्याच्या बॉडीमध्ये असतं आणि जे काय ॲपरेचर असतं ते लेन्स मध्ये असतं की किती लाईट ऑब्जेक्ट कडनं लेन्स मध्ये यावा आणि लेन्स मधनं लाईट इमेज सेन्सर कडे जावा थ्रू शटर. ओके. तर नेक्स्ट जे आहे ते आयएसओ. आयएसओ म्हणजे काय, ऍक्च्युली इट इज अ सेन्सिटिव्हिटी ऑफ सेन्सर. जी काय सेन्सरची सेन्सिटिव्हिटी आहे, तर आयएसओ कुठे मदत करतं सेन्सरला. तर ज्यावेळेस डार्क लाईट असतो जिथे शटर स्पीड आणि ॲपरेचर स्पीड परफेक्ट इमेज कॅप्चर करण्याला कमी पडतं, त्यावेळेस आयएसओ जसं जसं वाढवतो आपण 100, 200, 400, जसा आयएसओ वाढतो तसं इमेज सेन्सर बूस्ट करतं. लाईट कॅप्चरिंग पॉवर जी आहे इमेज ते बूस्ट करतं आणि जास्तीत जास्त लाईट कॅमेऱ्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतं. तर आज आपण 3 गोष्टी क्लिअर केल्यात. शटर काय असतं, ॲपरेचर काय असतं आणि आयएसओ ऍक्च्युली हेल्प कुठं करतं कॅमेऱ्याला. का जे काय डार्क लाईट आहे रात्रीच्या लाईटमध्ये, तर आयएसओ जास्त उपयोगी पडतं. तर आयएसओ वाढवायचा कसा, कमी कसा करायचा, शटर स्पीड किती ठेवायला पाहिजे, ॲपरेचर किती ठेवायला पाहिजे, त्या काय गोष्टी आहेत खूप गमतीशीर आहेत. त्या आपण पुढच्या लेसन मध्ये बघू. थँक्यू.